मित्रांनो, शाहू महाराजांपासून मी सुरुवात करेन। शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे राजे होते। 1899 साली पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचे भटजी त्यांच्या पदरी नोकर असलेले पुराणोक्त मंत्र म्हणत होते। त्यांच्या एका ब्राह्मण मित्रांनी लक्षात आणून दिलं की तुमचा भटजी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणोक्त म्हणजे पुराणातले मंत्र म्हणतो आहे, वेदांमधले मंत्र म्हणत नाही। शाहू महाराजांनी विचारलं त्या भटजीला। हा भटजी काही नवा नव्हता, त्यांच्याकडे अनेक वर्ष पदरी नोकर होता, त्याला वर्षासन होतं। तो भटजी म्हणाला की शाहू महाराज, तुम्ही राजे जरी असलात तरी जन्माने शूद्र आहात आणि शूद्र माणसाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदोक्त मंत्र म्हणत नाही। वेदोक्त मंत्र म्हणत नाही हे कारण ऐकल्यानंतर अतिशय चिडून गेले शाहू महाराज। त्यांनी त्याला नोकरीतनं काढून टाकलं, त्याचं वर्षासन बंद केलं। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ माजला, पुण्यामध्ये मोठी आग लागली आणि लोकमान्य टिळक, ही 1899 सालची गोष्ट आहे, लोकमान्य टिळक जे काँग्रेसचे पुढारी म्हणून नावारूपाला आलेले होते, त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखातली काही वाक्य मी तुमच्या पुढ्यामध्ये वाचून दाखवणार आहे। त्यांनी असं लिहिलं, कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहे। हे प्रकरण आलं कुठून? वेदांमधल्या ऋग्वेदामध्ये, पुरुष सूक्तामध्ये, भगवद्गीतेमध्ये, मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, ब्रह्म्याच्या बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्राचा जन्म झाला। यावर लोकमान्य टिळक असं लिहितात की कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र। कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण सस्पेंड केलेले आहेत, आणि त्यामुळं शाहू महाराज जरी कोल्हापूरचे राजे असले, त्या संस्थांचे राजे असले, तरी ते शूद्रच आहेत आणि त्यामुळे त्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही। आणि त्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही, त्यामुळे ब्राह्मणानं जी भूमिका घेतली ती योग्य आहे, पण टिळकांनी त्यांना आपल्या नोकरीवरनं काढून टाकणं आणि पुढे सगळं काही करणं हे मात्र चुकीचं आहे। त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आले, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं की शिवाजी महाराजांना तर राज्याभिषेक झालेला होता। तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आजपासून साधारणतः 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना, जे रयतेचे राजे आहेत, ज्यांनी लोकांसोबत मिळून एक स्वराज्य निर्माण केलं आणि ते लोकांकरता राबवण्याचा प्रयत्न केला, आपल्या आयुष्यामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, जातीभेद पाळले नाही, वेगवेगळ्या जाती जमातींच्या लोकांसोबत ते जेवत असत, बरोबरीच्या नात्यानं वागत असत, महारांपासनं अनेक अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातींमधनं त्यांनी सेनापती निर्माण केले, किल्लेदार निर्माण केले, स्त्रियांना अतिशय सन्मानानं वागवलं, शेतकऱ्यांना प्रचंड न्याय दिला। असे शिवाजी महाराज ज्यावेळेस स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामधल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही, उलट त्यांनी विरोध केला। काशीमधनं गागाभट्टाला आणून प्रचंड मोठी दक्षिणा देऊन त्यांना राज्याभिषेक करावा लागला। या प्रसंगाबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात की त्यावेळेस तो गागाभट्टांनी एक मात्र अपवाद केला होता, तो अपवाद आहे, पण शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेले सारेच्या सारे वंशज हे शूद्र आहेत। आता मित्रांनो, आपण बोलताना खूप काही बोलत असतो इकडचं तिकडचं। ही आपल्या देशामधल्या
सर्वसामान्य उच्चभ्रू लोकांची मनोवृत्ती होती. कल्पना करा की अशा मनोवृत्तीचा माणूस, टिळक तर इतके वर्ष जगले नसते, पण त्यांच्या जागी जर त्याच मनोवृत्तीचा माणूस आला असता, काँग्रेसचं नेतृत्व अशा मनोवृत्तीच्या माणसानं केलं असतं, या देशाला काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं असतं, तर बाबासाहेब आंबेडकर कधीतरी घटना समितीमध्ये येऊन सुद्धा त्यांच्यामध्ये घटना करण्याचा किंवा घटनेमध्ये एवढं मोठं योगदान देण्याचा अधिकार त्यांना मिळाला असता काय? बाबासाहेबांना कायदा मंत्री बनवलं गेलं असतं काय? टिळकांचं दुसरं वाक्य प्रसिद्ध आहे. इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळेस असा प्रश्न आला, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळे प्रतिनिधी पाठवायचे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाठवायचे, तर ते म्हणाले काय तिकडे नगर परिषदेमध्ये जाऊन काय शेतकरी काय नांगर चालवणार आहेत काय? या मनोवृत्तीचे माणसं त्यांच्या माध्यमातून जर या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर या पद्धतीची राज्यघटना आमच्या वाट्याला येऊ शकली असती काय? ज्यावेळेस या देशामध्ये राष्ट्रीय सरकार येणार आणि देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि त्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनणार असं लक्षात आलं, त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यांना म्हटलं, तुम्ही या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री म्हणून घ्या. जब्बार पटेलांचा आंबेडकरांवरचा जो चित्रपट आहे तो आपल्यापैकी प्रत्येकानं पाहिला असेल. इंटरव्हलच्या आधी हा प्रसंग येतो. जब्बार माझे फार जुने मित्र आहेत. मी पत्रकार पुण्यामध्ये असल्यापासूनचे मी त्यांचं जाहीर जाऊन अभिनंदन केलं की तुम्ही आंबेडकरांच्या चित्रपटामध्ये हा प्रसंग कायम ठेवला, घाबरला नाहीत. महात्मा गांधींनी सुचवल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते मान्य केलं. केवळ मान्य केलं असं नाही, ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून या. काँग्रेसचं आणि बाबासाहेबांचं फारसं सख्य नसताना सुद्धा बाबासाहेबांनी मोठ्या मनानं ही ऑफर स्वीकारली. कारण त्यांना माहीत होतं मी नुसता घटना समितीचा सामान्य सदस्य राहून फारसं काही करू शकणार नाहीये. माझ्या हाती जर अतिरिक्त अधिकार आले, माझ्या हाती जर महत्त्वाच्या किल्ल्या आल्यात, तर मी या देशांमधल्या स्त्रियांना उत्तम न्याय देऊ शकेन, या देशामधल्या दलित पददलित माणसांना आणि सर्वसामान्य शूद्र माणसांना अतिशय उत्तम न्याय देऊ शकेन. आणि म्हणून त्यांनी ती संधी स्वीकारली. गांधींना जर असं वाटत होतं की बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा उपयोगच करून घ्यायचा, तर त्यांनी सुचवायला पाहिजे होतं की बाबासाहेबांना अर्थमंत्री बनवा. कारण बाबासाहेबांच्या जास्त डिग्र्या या अर्थशास्त्रामधल्या आहेत. पण त्यांना माहीत होतं गांधींना की बाबासाहेबांसारखा माणूस हा या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत झगडत राहील आणि तो न्याय मिळवून देईल. कारण आता घटना बनते आहे, त्या घटना बनण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असू शकतो. मित्रांनो, आपण मांडणी करत असताना दलित चळवळींशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण नेहमी मांडणी करतो की गांधी वर्सेस आंबेडकर, कृपया ते बंद करा. एका बाजूने हे सत्य नाही आहे आणि आता तर ती वेळ मुळीच नाही आहे. या देशामध्ये 1920 साली काँग्रेसचं अधिवेशन नागपूरमध्ये भरलं. या अधिवेशनामध्ये एक अंत्यज परिषद होती. या अंत्यज परिषदेमध्ये महात्मा गांधी काय म्हणतात, मैं खुद एक हिंदू हूं और मैं रूढ़िवादी होने का दावा करता हूं. मैं एक सनातनी हिंदू, ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणवतात. छुआछूत की प्रथा एक पाप है और इसे खत्म किया जाना चाहिए. मैं इस पाप को मिटाना अपने कर्तव्य के रूप में देखता हूं. मैं खुद को हिंदू कहने में भी शर्म महसूस करता हूं. जाति के आधार पर भेदभाव करता है वह सनातनी हिंदू नहीं हो सकता है. आपण फक्त गांधींनी स्वतःला सनातनी हिंदू म्हटलं एवढ्यापर्यंत मर्यादित ठेवून बोलत राहतो.
मित्रांनो, कल्पना करा, 1920 सालची ही गोष्ट आहे. लोकमान्य टिळक या देशामधले सर्वमान्य काँग्रेसचे नेता झालेले आहेत. त्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. अजून गांधींचा उदय व्हायचा आहे. आणि त्यावेळेस ते नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या पद्धतीची वक्तव्य उच्चारतात. म्हणजे त्यांना हा देश कुठे न्यायचा होता. या देशामधली या पद्धतीची जाती व्यवस्था, छुवाछूतची प्रथा त्यांना संपवायची होती. त्या दिशेनं हा देश न्यायचा होता. आणि हे केवळ त्यांनी हे समतेचं पर्व त्या ठिकाणी शब्दात मांडलं नाही. महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक बरोबरीच्या नात्यानं वागवले जायचे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीही जातीभेद मानला नाही. स्पृश्य अस्पृश्यता कधी पाळली नाही. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना समान महत्त्व देऊन ही संपूर्ण चळवळ उभारली. आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे त्यांनी स्त्रियांना, ज्या देशामध्ये स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत, ज्या देशामध्ये मनुस्मृतीच्या आदेशानुसार स्त्रिया वागत असत, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी ज्या मुलाला तिने जन्म दिलेला आहे, ज्याचं पालनपोषण केलेलं आहे, ज्याला दूध पाजलेलं आहे, त्यानेही तिचं संरक्षण करायचं आहे. तिच्या अधिकारामध्ये त्यांनी वागायचं आहे. अशा समाजामध्ये मोठ्या संख्येनं त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्यातून मोठ्या संख्येनं स्त्रिया बाहेर यायला लागल्या. हे त्यांनी कृतीत नाही, चारही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संपूर्ण आंदोलनामध्ये एका बाजूनं समता, दुसऱ्या बाजूनं स्वातंत्र्य आणि तिसऱ्या बाजूनं आर्थिक समतेचा विचार मांडण्याची प्रक्रिया आणि इंग्रजांना बाहेर हकलण्याची प्रक्रिया असं संयुक्तिकरित्या सुरू होतं. त्यामुळे लोकशाहीची बीजं जी या देशामध्ये जी कधीच नव्हती, 2 ते 2,500 वर्ष नव्हती, ती हळूहळू निर्माण होण्याची दिशा निर्माण झाली. आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी तुम्हाला अतिशय अधिकारवाणीनं सांगतोय, तुम्हाला जर शासन कसं चालतं हे माहीत नसेल तर ते माहीत करून घ्यायला हवं आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय आणि सहभागाशिवाय एक साधा कायदा बनू शकत नाही. या देशाची एवढी मोठी राज्यघटना संमत होणं आणि ती अंमलात येणं हे पंतप्रधानांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय हे शक्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेत. ज्या हिंदू कोड बिलामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला, तेही हिंदू कोड बिल त्यांनी अंमलात आणलं. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेबांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या आत्मीयतेनं आणि पंडित जवाहरलालांच्या खऱ्या म्हणजे मदतीनं आणि गांधींच्या इच्छेनं या पद्धतीची राज्यघटना आपल्याला प्राप्त झालेली आहे. मी महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा केला. मी अतिशय अधिकारवाणीनं तुम्हाला सांगू शकतो की जोपर्यंत शासनातली माणसं, मुख्यमंत्र्यांपासून महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री तुमच्या बाजूने उभे राहत नाही, तुम्ही साधं काहीही या शासनामध्ये करू शकत नाही. आणि इथं देशाची राज्यघटना होती. आणि काँग्रेसमध्येच याला विरोध करणारी अनेक माणसं त्या काळामध्ये होती. ज्यांना हा इतिहास माहीत नसेल त्यांनी संविधान बनण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये लक्ष घालावं. मला वाटतं मित्रांनो, हा एवढा मुद्दा पुरे आहे. मी फक्त तुम्हाला मनुस्मृती ती का या देशामध्ये महत्त्वाची होती आणि तिच्या आधारावर या देशामध्ये कशी असमानता निर्माण झालेली होती एवढं लक्षात यावं, एवढ्यापुरतं फक्त मी मनुस्मृतीबद्दल बोलणार आहे.